मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी अनेक अडचणी सध्या लाभार्थ्यांना येत आहेत। ह्या अडचणी कशा पद्धतीने आपल्याला दूर करता येईल, कोणत्या वेळेमध्ये ई-केवायसी केल्याच्या नंतर 100% आपली ई-केवायसी पूर्ण होईल, या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल किंवा तुम्ही स्वतः महिला असेल तर हा व्हिडिओ आवर्जून नक्की शेवटपर्यंत पहा। सर्व अडचणी तुमचे कन्फर्म या ठिकाणी दूर होणार आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। यासाठी 18 सप्टेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला आणि त्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेला आहे 18 सप्टेंबर 2025 पासून आम्ही ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि 18 नोव्हेंबर पर्यंत 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी सध्या तरी ठेवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये तारीख वाढू शकते, न वाढू शकते हे काही सांगता येत नाही, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या तरी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। आता आपण समजून घेऊया ई-केवायसी कोणत्या वेळी आपल्याला करायची आहे, त्या वेळेमध्ये आपली ई-केवायसी 100% पूर्ण होईल। आता सध्या भरपूर असे लाभार्थी ई-केवायसी दिवसभर आपला मोबाईल आपल्या हातामध्ये घेऊन आधार कार्ड नंबर टाकून प्रयत्न करत आहेत। त्यावेळेस शक्यतो भरपूर अशा लाभार्थ्यांची ई-केवायसी होत नाही। 100% मधून फक्त 1% लाभार्थ्यांची ई-केवायसी सध्या पूर्ण झालेली आहे। ते लाभार्थी एकतर रात्री उशिरा ई-केवायसी केलेली आहेत, अशा लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे आणि जे लाभार्थी पहाटेच्या वेळी ई-केवायसी केलेली आहेत अशा लाभार्थ्यांची सुद्धा ई-केवायसी पूर्ण झालेली आहे। म्हणजे अचूक टाइम पहा, जर तुम्हाला ई-केवायसी करायची असेल तर एकतर रात्री उशिरा ई-केवायसी करा, 11च्या आसपास 11-12च्या दरम्यान तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला ई-केवायसी करता येतं। प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी मोबाईल आहे, तुमचा मुलगा असेल, तुमचा पती असेल, तुम्हाला स्वतःला जर मोबाईल जमत असेल तर तुम्ही सहज ते ई-केवायसी करू शकता। तेवढे काही हार्ड याच्यामध्ये प्रोसेस देण्यात आलेले नाहीये। ई-केवायसी करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 डॉक्युमेंट लागतात। एक तुमच्या स्वतःचा आधार कार्ड जर तुम्ही लाडक्या बहिणी असेल तर, किंवा जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती हा व्हिडिओ पाहत असेल तर तुमच्या आईचं असेल, तुमच्या बहिणीचं असेल किंवा तुमच्या पत्नीचा आधार कार्ड असेल। ज्या लाडक्या बहिणी या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत त्या बहिणींचा आधार कार्ड, त्याचबरोबर त्यांचा पतीचा किंवा वडिलांचा। आता पतीचा म्हणजे कोणाचा, आता ज्यांचं लग्न या ठिकाणी झालेलं आहे त्यांच्या पतीचं नाव टाकायचं आहे आणि ज्यांचं लग्न झालेलं नाहीये अशा वडिलांचा आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। म्हणजे एकतर पतीचा आधार कार्ड किंवा वडिलांचा आधार कार्ड। जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीचाच आधार कार्ड नंबर असावा लागतो, कारण त्यांची सुद्धा ई-केवायसी कंप्लीट होते। जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुमच्या वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि वडिलांच्या आधार नंबरला आणि पतीच्या आधार नंबरला दोन्ही नंबरला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे, कारण दोन्ही नंबरवरती OTP जाणार आहेत आणि दोन्ही नंबरवरची OTP तुम्हाला ई-केवायसी करत असताना टाकायची आहे। आता ही का टाकायची आहे या संदर्भात GR सुद्धा आपण वाचून घेतलेला आहे। या GR मध्ये सर्व माहिती समजून घेतलेली आहे। या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ लावेन, त्यावरती टच करा आणि पूर्ण तुमचे जे काही डाऊट आहे ते क्लिअर त्या ठिकाणी सहज होऊ शकतात। शक्यतो लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करा। राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे जे महिला ई-केवायसी इथून पुढे करतील अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल, अन्यथा त्या महिला लाडकी बहीण योजनेपासून दूर होऊ शकतील। जे महिला ई-केवायसी करतील तेच महिला या योजनेचा लाभ घेतील। जे महिला ई-केवायसी करणार नाही अशा महिला मात्र नक्की या ठिकाणी दूर होतील। आता यामध्ये कोण अपात्र होणार आहे, कोण पात्र होणार आहे या संदर्भात सुद्धा पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण घेतलेली आहे। आता सध्या ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करत असताना अडचणी येत आहेत ते अडचणी आपण कशा पद्धतीने सोडवायचे आहेत, कोणत्या वेळेमध्ये सध्या ई-केवायसी करायची आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक महिलांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा आपल्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक महिलांना टाइम जो आहे ई-केवायसी करण्याचा तो माहिती होईल आणि ई-केवायसी फटकन आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सहज आपल्याला करता येईल। आता ही महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा।
चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।